आपण आदरणीय बाळामामांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या सत्काराचं स्वरूप आहे पुष्पगुच्छ, मायेची शॉल आणि या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने तर भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आता पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित आहेत। फडणवीसांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। भव्य दिव्य असं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। श्री क्षेत्र तुंगारेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पहिलं मंदिर आहे आणि या मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडतोय। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण पार पडणार आहे आणि आर्किटेक्ट विशालजी पाटील आपल्या दोघांच्याही हस्ते आपण कृपया या ठिकाणी परमपूज्य सदानंद बाबा यांचा सन्मान पार पाडावा अशी विनंती आहे। बालयोगी सदानंद बाबा महाराज यांचा या ठिकाणी तर भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकार्पण पार पडलेलं आहे आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे यावेळी देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा केलेली आहे। त्यावेळीचे दृश्य आपण पाहतोय। भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा केलेली आहे। मंदिराच्या आतली ही दृश्य आपण पाहतोय। सिंहासनारूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आपल्याला पाहायला मिळतोय। ही मूर्ती आहे आणि त्याची आरती देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते। राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथे देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितीत राहत मंदिराचं लोकार्पण केलेलं आहे आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा केलेली आहे। जय भवानी माता की जय, जय भवानी, हर हर। आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पहिलंच भव्य दिव्य असं मंदिर आहे। मुंबईजवळच्या भिवंडीमध्ये हे मंदिर साकारण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। एकरभर जागेमध्ये 56 फूट उंच असलेल्या या मंदिराचं काम हे अतिशय सुंदर पद्धतीनं साकारण्यात आलेलं आहे। मजबूत असं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। 4 कोटी रुपये खर्चून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। आज या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आरती केलेली आहे आणि या मंदिराचं लोकार्पण केलेलं आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महाराजांची भव्य अशी 7.5 फुटांची ही मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे। ही मूर्ती आपण झी 24 तासवर पाहतोय। येत्या 6 महिन्यांमध्ये या संपूर्ण मंदिराचं काम अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात आलं आणि आज या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। भिवंडीमधली ही दृश्य आपण पाहतोय। भिवंडीमध्ये पहिलं दृश्य आहे या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची काळ्या पाषाणामधली मूर्ती साकारण्यात आलेली आहे। या मूर्तीची देवेंद्र फडणवीसांनी आरती सुद्धा केलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान पार पडेल। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती लाभली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील यांची आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तर महत्त्वाचे नेते मंडळी सुद्धा या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर संत मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। सभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी आता आपण पाहतोय राज्यमंत्री माननीय कपिलजी पाटील साहेब यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जात आहे। कपिल पाटील यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे पुष्पगुच्छ देऊन। आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडीमधल्या शिवाजी महाराजांच्या भव्य अशा मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। त्यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा गावामध्ये महाराजांचं हे मंदिर उभारण्यात आले। शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांची ही संकल्पना होती आणि ती प्रत्यक्षात उतरलेली आहे।
शिवक्रांती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणि शिवप्रेमींनी यासाठी मोठी मदत केलेली आहे. विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आणि अवघ्या महाराष्ट्रासमोर श्रीशैल्यम इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी छोट्या स्वरूपातली मंदिरं आहेत, पण भव्य मंदिर महाराजांचं नव्हतं. ते मंदिर भिवंडीमध्ये साकारण्यात आलेलं आहे. बुलंद आणि घणाघाती आवाज माननीय किसनजी कथोरे साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्य विश्वस्त संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान इथे पार पाडत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. ही दृश्य आपण पाहतोय मंदिराच्या गाभाऱ्यातली ही दृश्य आहेत. काळ्या पाषाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि त्याचं पूजन आणि त्यावेळी महाआरती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. आणि त्यानंतर दुसरं दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. कोकण पदवीधर आमदार सन्माननीय निरंजनजी डावखरे याही मान्यवरांचं या ठिकाणी या मंदिराला ऐतिहासिक गडाप्रमाणे त्याची रचना करण्यात आलेली आहे. 36 फूट उंचीचं महाद्वार या मंदिराला आहे, तसंच 20 फूट खोदकाम करून त्यासाठी तटबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांच्याकडून. उमेश, मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडतोय, स्वागत होतंय व्यासपीठावरच्या महान व्यक्तींचं, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आणि छत्रपतींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एवढंच झाले आणि सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार भिवंडी पश्चिमचे आमदार सर्व व्यासपीठावर आलेला आणि व्यासपीठावर अनेक मंत्री आणि अनेक आमदार खासदार या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकार्पणाचा सोहळा या ठिकाणी पाहत आहोत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांची गर्दी झालेली, शिवप्रेमींची गर्दी झाली आणि हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर बाहेरूनही लोक या ठिकाणी आलेले आहेत. अशा प्रकारचा हा दैदिप्यमान राजांचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असल्याचे आपण पाहत आहोत. अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती ही अरुण योगीराज यांनी साकारलेली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मूर्तिकाराने ही मूर्ती साकारलेली आहे. अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती ज्यांनी साकारली त्याच अरुण योगीराज यांनी ही मूर्ती घडवलेली आहे. अखंड कृष्णशिला या पाषाणातून 6 फूट उंचीची ही मूर्ती साकारण्यात आली आहे.